मागासवर्गीय व दलित कुटुंब घरकुल योजनेपासून वंचित, हालगिनाद आंदोलनास यश. माळशिरस तालुक्यातील मौजे संगम येथील दलित समाजातील नागरिक हे गावठाणात असून देखील त्यांना घरकुल योजनेपासून वंचित ठेवले जात होते. इतर समाजातील व गावठाणात असणाऱ्यांना मात्र घरकुलाचा लाभ देण्यात येत होता. या जातीयवादी धोरणाचा अनुसरून क्रांतिकारी संघर्ष सेना संस्थापक अध्यक्ष गणेश भोसले यांनी संविधानिक मार्गाने आज रोजी सकाळी 10 वाजता हालगिनाद आंदोलन केले. त्या आंदोलनाच्या अनुषंगाने सर्वत्र पत्रव्यवहार व चर्चा लाईव्ह प्रसार माध्यमात व फेसबुकच्या माध्यमातून दाखवण्यात आल्या. या आंदोलनानंतर ग्रामपंचायत अधिकारी जाधव व उपसरपंच ताटे यांनी असा निर्णय घेतला की संपूर्ण दलित समाज गावठाणात असलेला पुरावा व प्रमाणपत्र आणावे असे सांगितले. त्यानंतर उपाधीक्षक भूमी अभिलेख माळशिरस व गटविकास अधिकारी माळशिरस यांच्याकडून कायदेशीर पत्र आणून सदरच्या दलित वस्तीच्या वस्त्या या गावठाणात असल्याचं सिद्ध व निष्पन्न झाले व या हालगिनाद आंदोलनास यश आलं आहे. याबाबत बोलताना गणेश भोसले म्हणाले, संगम ग्रामपंचायत सतत दलित समाजाला विकासापासून वंचित ठेवत होती. ग्रामपंचायत सरळ जातीवाद करत असल्याचं दिसून येत होते. एखाद्याला जाणून बुजून लाभापासून वंचित ठेवणे हा गंभीर गुन्हा आहे. शेवटी त्यांनी सांगितले की आता तालुका स्तरावरील गटविकास अधिकारी व भूमी अभिलेख माळशिरस यांच्याकडून प्रमाणपत्र व पत्र आणल्यानंतर संपूर्ण दलित वस्ती गावठाणात असल्याचं दिसल्यानंतर जर ग्रामपंचायतीने घरकुल योजना चालू नाही केली तर संगम ग्रामपंचायत पासून ते सरपंच यांच्या बंगल्यापर्यंत पुढील 15 दिवसात अर्धनग्न आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी संगम मधील घरकुलापासून वंचित असणारे सर्व लाभार्थी उपस्थित होते. यावेळी सोलापूर जिल्हा सरचिटणीस समाधान साठे व गणेश शेळके हे देखील उपस्थित होते. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अनिल खंडागळे. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा.